नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज आपण फिजिकल केमिस्ट्री मधला नवीन टॉपिक स्टार्ट करत आहोत, रिडॉक्स रिॲक्शन्स. ओके, हा महाराष्ट्र सेटच्या दृष्टिकोनाने एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, त्या अगोदर आपण बाय इनऑर्गॅनिक कंप्लीट केलेला आहे. इनऑर्गॅनिक मधून काल त्याचा लास्ट लेक्चर होता. तर असेच आम्ही नवनवीन व्हिडिओज घेऊन येत आहोत ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ॲपवरती. जर तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ॲप डाउनलोड करून त्यात एनरोल व्हावं लागेल. फीस आहे संपूर्ण कोर्सची 2999. त्यात पेपर 2 कम्प्लीट तर कव्हर करणारच आहोत. त्यासोबत पेपर 1 सुद्धा कव्हर तुम्हाला त्याचे नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स भेटणार आहेत. सो फॉर दॅट एंटायर सिलेबस नोट्स तर व्हिडिओज तुम्हाला भेटणार आहेत महाराष्ट्र केमिस्ट्रीसाठी. फॉर फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, अनालिटिकल असाइनमेंट्स तुम्हाला भेटणार प्रत्येक चॅप्टर नंतर, ॲज वेल एज व्हिडिओ सोल्युशन्स. त्यानंतर 3 प्रॅक्टिस मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत एंटायर सिलेबसचे एक्झामच्या आधी, सो दॅट तुम्हाला प्रॉपर एक्झामचं पॅटर्न समजेल. ओके, आणि पेपर सॉल्व्ह करायला काही जर डाऊट डिफिकल्टीज असतील तर त्यासाठी डाऊट सॉल्विंग फॅकल्टीज सुद्धा आहे तुम्हाला जे भेटणार आहे. ठीक, सो ह्या एंटायर कोर्सची फीस फक्त 2999 आहे. त्यात पेपर 1 इज ऑल्सो इन्क्लुडेड. ओके, काही एक्स्ट्रा चार्जेस भरायची गरज नाही. एवढंच तुम्हाला फीस करायची आहे फॉर पेपर 1 ॲज वेल एज पेपर 2. ओके, सो वी विल स्टार्ट विथ टुडेज लेक्चर. आज आपण स्टडी करणार आहोत रिडॉक्स रिॲक्शन्स. ओके, रिडॉक्स रिॲक्शन्स यावरती महाराष्ट्र सेटमध्ये प्रश्न विचारले जातात. हा खूपच सिम्पल टॉपिक आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. सो बेसिकली मी इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टार्ट करणार आहे, पण त्या अगोदर हा रिडॉक्स रिॲक्शन ओके खूपच बेसिक टॉपिक आहे जो आपण बीएससी लेवलला शिकतो. त्यातूनही प्रश्न येतात महाराष्ट्र सेटमध्ये, म्हणून मी हा टॉपिक इथे सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर रिडॉक्स रिॲक्शन्स काय असतात? मला वाटतं प्रत्येकालाच माहिती असेल रिडॉक्स रिॲक्शन्स म्हणजे काय, की ज्या रिॲक्शन्स मध्ये reductions as well as oxidations takes place simultaneously, that reactions are known as redox reactions. Okay, so example घ्यायचं झालं तर आपलं ओके एक एक्झाम्पल घेते. खूपच कॉमन एक्झाम्पल आहे हे. एक्झाम्पल जर तुम्हाला माहिती असेल, डॅनियल सेल मधलं सेल रिॲक्शन आहे हे. तर हा एक्झाम्पल घेऊया. काय होतं इथे बघा, हा जो झिंक आहे ओके, त्याचा ऑक्सिडेशन नंबर. आता ऑक्सिडेशन नंबर माहिती आहे. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, त्या स्पीशीज वरती किती चार्ज आहे. ओके, जर पॉझिटिव्ह चार्ज असेल ह्याचा अर्थ काय, की त्या स्पीशीजने इलेक्ट्रॉन्स डोनेट केले असणार, आणि जर त्या स्पीशीज वरती नेगेटिव्ह चार्ज असेल तर त्या स्पीशीजने इलेक्ट्रॉन गेन केले असणार. सो बेसिकली जो चार्ज असतो कुठल्याही स्पीशीज वरती त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन नंबर. ओके, सो झिंक वरती ऑक्सिडेशन नंबर काय, इथे झिंक एलिमेंटल फॉर्म मध्ये, म्हणजे झिंक वरती चार्ज काय येते, 0. ओके, एनी एलिमेंट जो असा फ्री फॉर्म मध्ये असेल त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय असतो, 0. 0 म्हणजे काहीच चार्ज नाही. ठीक आहे, नॅचरल फॉर्म मध्ये आहे तो, फ्री फॉर्म मध्ये आहे. तर झिंक इथे जाऊन काय बनतोय, झिंक सल्फेट. आता या झिंक वरती किती चार्ज आला, सल्फेट वरती किती चार्ज असतो, -2 है ना. ओव्हरऑल कुठलाही मॉलिक्यूल न्यूट्रल असतो, त्यामुळे झिंक वरती कुठला चार्ज येणार, +2, कारण न्यूट्रल असायला पाहिजे ना. +2 -2 विल गिव्ह 0. सो इथे झिंक काय झालंय, 0 ते +2 पर्यंत गेलाय. म्हणजे झिंकचं काय झालंय स्टुडंट्स, इथे ऑक्सिडेशन. तर ऑक्सिडेशनची एक सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवा. व्हॉट इज ऑक्सिडेशन, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज ऑक्सिडेशन, आणि रिडक्शन काय असतं, रिडक्शन इज डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज व्हॉट, रिडक्शन. कळालं. आता इथे बघा, कॉपर सल्फेट. ओके, कॉपर किती कुठल्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, बघा इथे सल्फेट आहे म्हणजे हा -2 आहे, तर कॉपर काय असणार, +2. तर कॉपर +2 मधून कॉपर एलिमेंटल फॉर्म मध्ये आलाय, म्हणजे 0 फॉर्म मध्ये आलाय. म्हणजे इथे कॉपरचा ऑक्सिडेशन स्टेट काय झालाय, कमी झालाय, +2 पासून 0 मध्ये गेलाय. सो डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे रिडक्शन.
तर आता ह्या रिॲक्शन मध्ये, या एकाच रिॲक्शन मध्ये दोन्ही रिॲक्शन सायमल्टेनियसली होत आहेत, ऑक्सिडेशन ॲज वेल एज रिडक्शन. म्हणून ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार, रिडॉक्स रिॲक्शन. कळालं? तर सेट एक्झाम मध्ये असे क्वेश्चन्स येतात, सांगतात की 4 ऑप्शन्स असतात, त्यातला कुठला रिडॉक्स रिॲक्शन आहे, कुठला नाही आहे, हे आयडेंटिफाय करायचं असतं. तर एवढा सोपा प्रश्न विचारला गेला आहे सेट एक्झाम मध्ये. तर तुम्ही इझिली करू शकता. काय करायचं, फक्त ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचा, कुठल्या जे पण स्पीशीज दिलेत बघायचं. जर रिॲक्टंट मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतंय आणि त्याचसोबत डिक्रीज होतंय दुसऱ्या स्पीशीजचं, तर तो रिॲक्शन काय झाला, रिडॉक्स रिॲक्शन. कळालं? आता एक नवीन गोष्ट याच्यात ही असते, ऑक्सिडेंट. बऱ्याच स्टुडंट्सला कन्फ्युजन होतं ऑक्सिडेंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, हे दोन नाव आहेत, ऑक्सिडेंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. सो व्हॉट इज ऑक्सिडेंट और ऑक्सिडायझिंग एजंट? एजंट म्हणजे काय की हा समोरच्याला किंवा दुसऱ्या स्पीशीजला ऑक्सिडेशन व्हायला हेल्प करतो, एजंट आहे तो. एजंट्स बेसिकली काय असतात, जे हेल्प करतात, राईट? फॉर एक्झाम्पल प्रॉपर्टीचे जे एजंट्स असतात है ना, सो ते हेल्प करतात आपल्याला घर मिळवून देण्यासाठी, राईट? सो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय की तो हेल्प करतो दुसऱ्या स्पीशीजला ऑक्सिडेशन होण्यासाठी. कळालं? आणि त्याचं स्वतःच काय होतं, तो स्वतः रिड्यूस होतो, स्वतः तो रिड्यूस होतो. तर इथे ह्या रिॲक्शन मध्ये कुठली स्पीशीज रिड्यूस होते, कॉपर सल्फेट रिड्यूस होतं ना. कॉपर सल्फेट कशामधून कन्वर्ट होतं, +2, म्हणजे कॉपर +2 पासून 0 मध्ये जातोय. मग इथे ऑक्सिडायझिंग एजंट काय झाला, कॉपर सल्फेट. कळालं? कन्फ्यूज नाही व्हायचं. ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडेंट म्हणजे विच इटसेल्फ रिड्युसेस, इट हेल्प्स द अदर स्पीशीज टू ऑक्सिडेशन. कॉपर सल्फेटनी झिंकला झिंक 2+ बनवण्यासाठी हेल्प केलं. इलेक्ट्रॉन्स, ओके, इथे काय झालं, इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, इथे काय झालं, लूस ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, सॉरी, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट आहे रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट. मग रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट म्हणजे जो स्पीशीजला रिडक्शन करायला हेल्प करतो आणि त्याचं स्वतःचं काय होतं, ऑक्सिडेशन. तर इथे रिड्युसिंग एजंट कोण झाला, झिंक. कळालं? तर ह्यातून पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. अजूनपर्यंत तर नाही विचारलं या ह्याच्यातून प्रश्न, ऑक्सिडेंट रिडक्टंट वरती, पण विचारले जाऊ शकतात. ओके, पण हे प्रश्न आलेत एक्झाम मध्ये की आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इज अन रिडॉक्स रिॲक्शन और विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिडॉक्स रिॲक्शन. ओके, तर आपण ते प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. ओके, हा प्रश्न आलेला महाराष्ट्र सेट 2017 मध्ये हा प्रश्न येऊन गेलाय. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, ओके, हे जरा लक्ष देऊन वाचा. नॉट विचारतात, कधी कधी इज विचारतात, तर ते जरा लक्ष देऊन ऐका. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिडॉक्स रिॲक्शन, त्यातला कुठला रिडॉक्स रिॲक्शन नाही आहे. ओके, आपण स्टार्ट करूया. फर्स्ट, झिंक. ओके, झिंक इथे किती, 0 फॉर्म मध्ये, एलिमेंटल फॉर्म मध्ये, आणि ते झिंक सल्फेट म्हणजे इथे किती, +2, कारण इथे हा सल्फेट काय असतो, -2. म्हणजे इथे झिंकचं ऑक्सिडेशन होत आहे. तर ऑक्सिडेशन होत आहे, ठीक आहे, पण रिडक्शन पण व्हायला पाहिजे कुठल्या तरी स्पीशीजचं. ओके, आणि रिडक्शन आपण कुठल्याही मेटलचं किंवा नॉन मेटलचं बघतो. ठीक आहे, हायड्रोजन्स आणि ऑक्सिजन्स आपण कन्सिडर करत नाही, राईट? सो इथे सल्फरचं बघूया. आता सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट काय, H2SO4 मध्ये, तर इथे त्यांनी काय दिली नाहीत, 2H2SO4. कळाला? तर हा जो 2 आहे, हा 2 हा बॅलन्सिंग मधून आलेला 2 आहे ना, जेव्हा आपण रिॲक्शन बॅलन्स करतो त्याच्यामधून आलेला 2 आहे. तर हे जे नंबर्स असतात त्यांना घ्यायचे नाही. ठीक आहे, नुसतं H2SO4 कन्सिडर करा. तर किती येणार सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट, आपल्याला माहिती आहे ना कसं कॅल्क्युलेट करतात. हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत. एका हायड्रोजन वरती किती चार्ज असतो, +1. मग 2 हायड्रोजन्स वरती किती चार्ज असणार, +2. ठीक आहे, सल्फरचं आपल्याला फाइंड करायचं, मग इथे एक्स घेऊया. ऑक्सिजन, एका ऑक्सिजन वरती किती चार्ज असतो, -2. ओके, जर कोणाला माहिती नसेल तर त्यांनी प्लीज नोट डाऊन करून घ्या. एका ऑक्सिजन वरती -2 चार्ज असतो. मग 4 ऑक्सिजन्स वरती किती झाला, -8. ओव्हरऑल मॉलिक्युल किती, 0. सो एक्स प्लस, ओके, सो किती आलं इथे, -6 + x = 0.
सो x इज इक्वल टू +6. म्हणजे इथे सल्फर वरती किती चार्ज आहे? +6. कळालं? आता इकडच्या सल्फर वरती बघूया किती चार्ज आहे. सेम तेच करायचं. x एका ऑक्सिजन वरती -2, 2 ऑक्सिजन्स आहेत म्हणजे -4 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 4. मग इथे x ची व्हॅल्यू किती आली? 4 आली. सो इथे +6 ते +4 गेलाय म्हणजे इथे रिडक्शन झालंय की नाही? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि इथे 0 to +2 झालाय म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? हो, हे रिडॉक्स रिॲक्शन आहे. आपल्याला काय फाइंड करायचं? जे नाही आहे. मग हा फर्स्ट आन्सर आपला गेला. सेकंड बघूया. ठीक आहे, सेकंड बघूया. आता हे थोडं वरचं इरेज करते. सेकंड बघूया. हा काय? मॅग्नेशियम, 0 ऑक्सिडेशन स्टेट. इथे ऑक्साइड सोबत आहे, इथे ऑक्सिजन -2 आहे. मग एकच ऑक्सिजन आहे ना, म्हणजे -2. आणि इथे मॅग्नेशियम, मग हा -2, मग हा किती होणार? +2. म्हणजे मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन झालंय, 0 ते +2 गेलाय. इथे ऑक्सिजनचं बघा, हा एलिमेंटल फॉर्म मध्ये ऑक्सिजन फ्री फॉर्म आहे ना, हा O2 फ्री फॉर्म आहे म्हणजे 0. आणि 0 ते काय झालं? इथे -2. म्हणजे 0 ते -2 केलं म्हणजे इथे काय झालं? रिडक्शन झालं ऑक्सिजनचं आणि मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन झालं. म्हणजे हा पण रिडॉक्स रिॲक्शन आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण हे बघूया, डी वाला बघूया आधी. ओके, Fe. इथे Fe काय? 0 आहे. इथे 0 आहे ना Fe. आता इथे बघूया Feचं ऑक्सिडेशन स्टेट किती येते? 2x - 6 इज इक्वल टू 0. सो 2x इज इक्वल टू 6. सो x इज इक्वल टू 3. म्हणजे इथे Feचं ऑक्सिडेशन काय? +3. इथे काय आहे? 0. म्हणजे इथे Feचं काय झालंय? इथे Feचं झालंय रिडक्शन. ओके. इथे काय आता उरलं? कार्बन. कार्बनचं बघूया. इथे -2 आहे, मग कार्बन इथे किती असणार? +2. इथे काय होत? इथे इथे किती होणार? इथे -4. 2 ऑक्सिजन आहे ना, एक ऑक्सिजनचं -2, मग 2 ऑक्सिजनचं -4. इथे काय होणार? +4. म्हणजे इथे +2 ते +4 गेला. मग याचं काय झालं? इथे ऑक्सिडेशन झालं. कळतंय? म्हणजे हा पण आहे, तर हा पण रिडॉक्स रिॲक्शन आहे. मग ऑब्व्हियसली आपला आन्सर काय झाला? आन्सर सी झाला. कळालं? आता कसं बघूया आपण आन्सर सी कसा झाला. आता आन्सर सी चं बघूया आपलं कसं झालं ते. इथे Ag बघूया. ठीक आहे. सिल्वर. सिल्वर काय आहे? 0. इथे सिल्वर, इथे सिल्वरचं ऑक्सिडेशन स्टेट किती येणार? इथे +2 मध्ये येणार. राईट. नायट्रोजन. नायट्रोजनचं बघूया इथे. NO3 मायनस असतं. राईट. सो x - 6 इज इक्वल टू -1. सो x इज इक्वल टू -1 + 5. सो x इज इक्वल्स टू 4. इथे नायट्रोजन किती आहे? +4. इथे बघूया. इथे पण सेम, कारण इथे पण नायट्रेट स्पीशीजच आहे ना ही. K+ आणि NO3- तसं कन्सिडर केलंय मी. नायट्रेटच आहे ना हे असं. K+ आणि NO3- असंच असतं ना, म्हणून ह्याला मी थोडं वेगळं कन्सिडर केलं. ठीक आहे. तुम्ही एकत्र पण कन्सिडर करू शकता. पोटॅशियम वरती किती चार्ज आहे? +1. x -6 इज इक्वल टू 0. सो x -5 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 5. तर इथे किती येतंय? नायट्रोजन. इथे नायट्रोजन येतोय इथे नायट्रोजन किती येतोय? +5. इकडे पण किती येणार? +5च येणार. AgNO3 है ना. Ag वरती किती चार्ज असतो? जेव्हा एक एलिमेंट तो +1. ठीक आहे. सो एक +1 + x -6 इज इक्वल टू 0. सो x विल बी हाऊ मच? 5. तर इथे पण नायट्रोजन +5 आहे. ओके. इथे पण नायट्रोजन +5 आहे. इथे Ag किती कुठल्या फॉर्म मध्ये? +1. इथे Agचं काय झालंय? +2. का 2? कारण इथे 2 आहेत ना इथे, म्हणून Agचं. ओके.
आता ऑक्सिजन तर गेला, इथे नायट्रोजन मध्ये काहीच डिफरन्स होत नाही. Ag+1 ते +2 झालं म्हणजे Agचं ऑक्सिडेशन होतंय. तर आता दुसऱ्या स्पीशीजचं रिडक्शन झालं पाहिजे कुठल्या तरी. ठीक आहे, पोटॅशियमचं बघूया. इथे पोटॅशियमचा किती ऑक्सिडेशन नंबर येणार? इथे +1, इथे पण पोटॅशियम किती +1 है ना. Cr बघा, इथे Cr आणि इथे Cr सेमच आहे. K2CrO4 आणि Ag2CrO4 है ना. सिल्वर, एक सिल्वर असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +1च आहे. इथे हा +2 नाहीये, सॉरी, इथे +1 आहे. ठीक आहे, इथे हा +1 आहे, हा +1 आहे. इथे 2 आहेत तर +2 होणार. कळालं? पण आपण हे बॅलन्सिंग कन्सिडर करत नाही. सो इथे +1 सिल्वर, इथे पण सिल्वर +1 मध्येच होता है ना. इथे पोटॅशियम +1 मध्ये, इथे पण पोटॅशियम +1 मध्ये, म्हणजे इथे कुठल्या स्पीशीजचं ऑक्सिडेशन होत नाहीये, रिडक्शन होत नाहीये. मग हा रिडॉक्स रिॲक्शन नाही आहे. ठीक आहे, सो आपला करेक्ट आन्सर काय झाला इथे? सी. ओके, अजून एक आहे हा वाला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट. ओके, हा आलेला महाराष्ट्र सेट 2018 मध्ये हा प्रश्न आलेला. ठीक आहे, एक 17 मध्ये येऊन गेला, एक 18 मध्ये येऊन गेला. ह्याच्यामधले सांगा कुठला रिडॉक्स रिॲक्शन नाही आहे. इथे बघा, कॉपर, इथे ऑक्सिजन -2, मग कॉपर किती? +2, आणि इथे कॉपर किती? 0. सो +2 ते 0 म्हणजे इथे रिडक्शन झालेलं आहे. ओके, आता हायड्रोजनचं बघूया. इथे हायड्रोजनचा काय आहे? हा इथे हायड्रोजन एलिमेंटल फॉर्म मध्ये म्हणजे 0, आणि इथे काय? इथे काय होणार? +2, म्हणजे इथे रिडक्शन झालेलं, आणि इथे काय होतं? ऑक्सिडेशन. 0 ते +2, इथे ऑक्सिडेशन झालं आणि इथे रिडक्शन झालं. म्हणजे पहिलं तर आहे बाबा रिडॉक्स रिॲक्शन. ओके, म्हणजे हा आपला आन्सर नाहीये. सेकंड बघूया. इथे काय? Fe2O3 है ना. सो 2x - 6 = 0. ओके, सो x विल बी हाऊ मच? 3. म्हणजे इथे Fe कुठल्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये? +3, आणि इथे काय आहे? एलिमेंटल फॉर्म म्हणजे 0, म्हणजे इथे Feचं काय होतंय? रिडक्शन. ओके, तर कार्बन मोनोऑक्साइड इथे -2 होता, इथे +2, इथे -4, इथे +4, आणि ह्याचं इथे ऑक्सिडेशन होतंय बघा. +2 पासून +4 जातोय, म्हणजे झालं ऑक्सिडेशन रिडक्शन, म्हणजे हा पण आन्सर नाहीये. सेकंड, इथे पोटॅशियम आणि इथे पोटॅशियम, इथे एलिमेंटल फॉर्म मध्ये म्हणजे 0, इथे फ्लोराईड सोबत आहे ना, म्हणजे इथे +1. कळालं? कारण फ्लोरीन काय आहे? -1. हॅलोजिन्स कसे असतात? मायनसच्या फॉर्म मध्ये असतात ना. KF मध्ये ऑब्व्हियसली K+ असणार आणि F- असणार, आणि इथे F2 म्हणजे इथे काय झालं? पोटॅशियमचं ऑक्सिडेशन झालं. इथे F2 म्हणजे एलिमेंटल फॉर्म मध्ये 0, तर 0 ते -1 रिडक्शन झालं. रिडक्शन झालं की नाही? हो. मग इथे पण काय झालंय? रिडॉक्स रिॲक्शन झालंय, पोटॅशियमचं ऑक्सिडेशन झालंय आणि फ्लोरीनचं रिडक्शन झालंय. हे बघूया. इथे बघा, बेरियम +2 फॉर्म मध्ये, कारण क्लोरीन 2 आहेत, म्हणजे हे दोन्ही क्लोरीन मिळून किती होणार? -2. एका क्लोरीनचा -1, मग 2 क्लोरीनचे किती? -2. मग बेरियम वरती किती चार्ज येणार? +2. आणि इथे पण बघा, हा सल्फेट आहे, मग हा -2 असतो. इथे +2, +2चा +2च राहतोय. काय चेंज झालं ऑक्सिडेशन स्टेट मध्ये? नाही, म्हणजे ऑक्सिडेशन पण नाही झालं किंवा रिडक्शन पण नाही झालं. मग डायरेक्ट आन्सर तुमचा काय झाला? डी. कळालं? एवढा सोपा प्रश्न येऊन गेला आहे 2018 मध्ये. फक्त आयडेंटिफिकेशन करायचं कुठलं रिडॉक्स आहे, कुठलं नाही आहे यावरती. समजलं? आता हा प्रश्न आला आहे महाराष्ट्र सेट 2017 मध्ये. ओके, काय विचारले नाही त्यांनी? इन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ मॉलिक्युल्स द ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन इज द सेम. फक्त सेम सांगायचंय, कुठल्या स्पीशीज मध्ये नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर सेम असतो. राईट? ए बघूया आपण, HNO2 अँड HNO3. ओके, तर कसं करणार? हायड्रोजन +1 +x -4 = 0, राईट? सो x -3 = 0, सो x +3. म्हणजे इथे नायट्रोजन किती आहे? +3.
इथे बघूया. +1 + x -6 इज इक्वल टू 0, x -5 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू +5. म्हणजे इथे +3 मध्ये नायट्रोजन, इथे +5 मध्ये नायट्रोजन, म्हणजे हा आन्सर नाही झाला. राईट. सेकंड बघूया. NO2 आणि N2O है ना. नायट्रोजनचं फाइंड करायचं आहे. मग x -4 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू +4. म्हणजे इथे नायट्रोजन किती आहे? +4. ते काय N2O म्हणजे 2x - 2 इज इक्वल टू 0. राईट. नायट्रोजनला x घेतलंय ना, पण इथे N2 होता म्हणून 2x घेतलं. सो 2x इज इक्वल टू 2. सो x इज इक्वल टू 1. म्हणजे इथे काय आहे? नायट्रोजन +1 मध्ये. म्हणजे आन्सर हा पण नाही. कळालं? तर आता तुम्ही स्वतःहून फाइंड करू शकता सीचं आणि डीचं. राईट. मी तुम्हाला समजवलंय कसं करणार. सी मध्ये 2x मायनस किती? एकाचा -2 मग 5 चे किती? 10. सो 2x इज इक्वल टू 10, x इज इक्वल टू 5. म्हणजे इथे किती आहे? नायट्रोजन +5 मध्ये. कळालं? इकडचं तुम्ही स्वतः फाइंड करू शकता. ठीक आहे. सो ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मला द्यायचा आहे. ए आणि बी तर मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलाय की ए आणि बी ते नाही असणार. तुम्हाला सी आणि डी पैकी सांगायचं की कुठला आन्सर राईट असणार. ठीक आहे. एवढे सोपे प्रश्न पण येतात सेटमध्ये, म्हणून कधी पण प्रश्न आधी सर्व वाचायचे. असं नाही विचार करायचं की फिजिकल केमिस्ट्री येतच नाही करूनच आम्ही जाणार नाही. ठीक आहे. कारण एवढे सोपे प्रश्न येतात. ऑक्सिडेशन नंबर तर आपण मला वाटतं 11th-12th मध्ये शिकलोय. ओके. कॅल्क्युलेट करायला. तर कधी कधी एकदम बेसिक कॉन्सेप्ट पण चेक केले जातात. राईट. सो 2017 मध्ये असा प्रश्न येऊन गेलाय. आणि हे रिडॉक्सचे पण खूप दोन्ही पण सोपे प्रश्न होते. ओके. जे पण आपण सॉल्व्ह केले हा पण सोपा होता. राईट. आणि हा पण सोपा होता. तर असे तुम्ही काय करू शकता, हे क्वेश्चन्स खूप सोपे जातात सॉल्व्ह करायला. ठीक आहे. आता नेक्स्ट, ओके, आता नेक्स्ट एक प्रश्न येऊन गेलाय एक्झाम मध्ये. बॅलन्स करा रिडॉक्स रिॲक्शन. ओके. तर बॅलन्स कसं करायचं रिडॉक्स रिॲक्शन खूप सोपं आहे. एक्झाम मध्ये एवढा पूर्ण प्रोसिजर नाही सांगणार करायला. मी आधी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर शिकवते कसं बॅलन्स करायची रिडॉक्स रिॲक्शन, नंतर आपण एक्झाम मध्ये आलेले प्रश्न बघूया. सो बॅलन्स द रिडॉक्स रिॲक्शन. हे रिडॉक्स रिॲक्शन आहे त्यांनी सांगितलंय. ओके. तुम्हाला बॅलन्स करायचं. बॅलन्स म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं, जे ही तुमची काय आहे? लेफ्ट हँड साइड आहे, ही तुमची काय आहे? राईट हँड साइड आहे. ठीक आहे. तर जे लेफ्ट हँड साइडला जेवढे पण ऍटम्स असतील आणि राईट हँड साइडला जेवढे पण ऍटम्स असतील, लेफ्ट हँड साइडला जे पण चार्जेस असतील, राईट हँड साइडला जे पण चार्जेस असतील, ते जेव्हा दोन्ही बॅलन्स होतील तेव्हा तुमचं रिॲक्शन काय होतं? बॅलन्स्ड होतं. कळालं? तर सर्वात फर्स्ट स्टेप, 5 स्टेप मध्ये हे रिॲक्शन कम्प्लीट होतं. ठीक आहे. 5 स्टेप्स मध्ये हे रिॲक्शन बॅलन्स होणार. सर्वात पहिलं स्टेप म्हणजे तुम्हाला काय करायचंय, आधी बघायचंय की ऑक्सिडेशन कोणाचं झालंय आणि रिडक्शन कोणाचं झालंय. ठीक आहे. तर आधी आपण MnO4 मायनस कशामध्ये कन्वर्ट झालाय? Mn2+ मध्ये. इथे Mnचं ऑक्सिडेशन नंबर किती आहे? x -8 इज इक्वल टू -1. हा -1 काय? हा ह्या मॉलिक्युलचा ओव्हरऑल चार्ज आहे. कळालं? म्हणून मी इथे -1 घेतलंय. ओके. हा 8 कुठून आला? 4 ऑक्सिजन, एका ऑक्सिजनचा -2 चार्ज असतो म्हणून 4 ऑक्सिजनचा -8. राईट. सो एक्स विल बी व्हॉट? +7. म्हणजे इथे मँगनीज +7 मध्ये +7 ते +2 म्हणजे इथे काय झालंय? रिडक्शन झालंय. तर इथे मँगनीजचं रिडक्शन झालंय. कळालं? इथे मँगनीजचं काय झालं? रिडक्शन झालं. ऑक्सिडेशन कोणाचं झालंय? ऑब्व्हियसली Feचं ऑक्सिडेशन झालंय. Fe+2 मधून कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे? +3 मध्ये. मग ह्याचं काय झालंय? ऑक्सिडेशन झालंय. हे आपलं पहिलं काम तर झालं. आता किती इलेक्ट्रॉन्सची ट्रान्सफर झाली आहे? इथे बघा, इथे +7 ते +2 म्हणजे इथे 5 इलेक्ट्रॉन्स इथे ह्यांनी गेन केलेत. कळालं? आणि इथे ह्यांनी +2 ते +3 म्हणजे इथे ह्यांनी 1 इलेक्ट्रॉन लूज केलाय. राईट. सो इथे 5 इलेक्ट्रॉन्स, इथे 1 इलेक्ट्रॉन्स आधी काय करायचे? बॅलन्स करायचे. तर इथे जर इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करायचे असतील मला, तर मला पूर्ण इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5, 5
आणि 5, तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स आणि हे इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होणार. कळालं? सो सेकंड स्टेप असते की बघायचं की इलेक्ट्रॉन्स हे आला पाहिजे. इथे काय होतं, इथे 5 इलेक्ट्रॉन्स इथे रिडक्शन मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ह झालेले, ऑक्सिडेशन मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन हे झालेला, इन्व्हॉल्व्ह झालेला. मग 1 ला 5 मध्ये कसं कन्वर्ट करणार? मल्टिप्लाय करावं लागेल 5 नी. समजलं? आता समजा मी फक्त एक एक्झाम्पल देते, ठीक आहे? इथे तर हे आहेच, ठीक आहे. समजा मी एक्झाम्पल देते, इथे दुसऱ्या पेननी लिहिते म्हणजे कळेल. इथे 3 इलेक्ट्रॉन्स असतील आणि इथे 2 इलेक्ट्रॉन्स असतील, ठीक आहे. समजा इथे 3 इलेक्ट्रॉन्सचं रिडक्शन झालं असेल आणि ऑक्सिडेशन मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील, तर 2 पासून 3 मध्ये कसं तुम्ही कन्वर्ट कराल? तुम्ही म्हणाल 2 + 1 करू आम्ही 3, पण इथे प्लस नाही करायचं असतं, इथे फक्त मल्टिप्लिकेशन चालतं. जसं आधी किती इथे 5 होतं, इथे 1 होतं, मग मी 1 ला मल्टिप्लाय करू शकते ना 5 नी, मग आन्सर तेव्हा 5 येईल. पण जर इथे 2 आणि 3 असतं तर काय केलं असतं मी? इथे 2 आणि इथे 3 असतं तर काय केलं असतं मी? तर खूप सोपं आहे. काय केलं असतं? मल्टिप्लिकेशन केलं असतं. तर कसं मल्टिप्लिकेशन केलं असतं? इथे किती होतं? 3 आणि इथे किती? 2. मग जर मी 2 ला 3 नी मल्टिप्लाय केलं आणि 3 ला 2 नी मल्टिप्लाय केलं, तर दोन्हीकडे 6 इलेक्ट्रॉन्स येतील की नाही? आणि मग ते 6 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होतील की नाही? म्हणजे ह्या इक्वेशनला तुम्ही 3 नी मल्टिप्लाय करा आणि ह्या इक्वेशनला तुम्ही 2 नी मल्टिप्लाय करा, है ना? हे असं पण होऊ शकतं. तर अशा एक्झाम्पल्स मध्ये असं सॉल्व्ह करायचंय, ठीक आहे. पण हा आपल्याला सोपा एक्झाम्पल होता म्हणून हे असं डायरेक्टली सॉल्व्ह झालंय, राईट. तर आता रिॲक्शन माझं काय बनलंय, इथे ओव्हरऑल रिॲक्शन काय बनलंय? MnO4 मायनस प्लस 5Fe2 प्लस गिव्हिंग Mn2 प्लस प्लस 5Fe3 प्लस. कारण हे इलेक्ट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स कॅन्सल झालेत 5 बाय, त्यासाठीच मी मल्टिप्लिकेशन केलं, कारण मला इलेक्ट्रॉन्स कॅन्सल करायचे होते, ठीक आहे. आता ही सेकंड स्टेप झाली, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स कॅन्सल करायची. थर्ड स्टेप मध्ये काय करणार? तर तुम्हाला इथे दिसते, इथे ऑक्सिजन आहेत लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला ऑक्सिजन आहेत का? नाही. मग आधी आपल्याला तिथे ऑक्सिजन घेऊन जावे लागतील. किती ऑक्सिजन्स आहेत इथे? 4. मग ते 4 ऑक्सिजन इथे आणण्यासाठी आपल्याला 4 वॉटर मॉलिक्युल्स घेऊन यायचे, ठीक आहे. इथे जे 4 ऑक्सिजन्स होते ते ऑक्सिजन्स इथे पण पाहिजेत ना राईट हँड साइडला, कारण मी काय सांगितलेलं, ऍटम्स सेम पाहिजेत दोन्हीकडे, पण इथे तर ऑक्सिजनच नव्हता राईट हँड साइडला. मग काय केलं मी? 4 वॉटर घेऊन आले. कळालं? मग काय झालं? हे रिॲक्शन झालं. पण जसे मी ते 4 वॉटर घेऊन आले, तसं काय झालं? हायड्रोजन परत इथे नाहीयेत ना आता लेफ्ट हँड साइडला. इथे किती होते? 8. इथे किती हायड्रोजन्स आहेत आता? 8 हायड्रोजन्स. 4 2 जा 8. 8 हायड्रोजन्स आहेत ना इथे जास्त. मग ते मला इथे कमी केलं पाहिजे, म्हणजे तेवढे ऍड केले पाहिजेत ना, कमी नाही ऍड केले पाहिजेत. इथे 8 हायड्रोजन्स आहेत, मग इथे पण 8 हायड्रोजन पाहिजे मला. मग काय करणार मी? हा ऍसिडिक मीडियम आहे ना, ऍसिडिक मीडियम मध्ये 8H प्लस लिहिणार मी. काय लिहिणार? 8H प्लस. कळालं? मग झालं की नाही दोन्हीकडे बॅलन्स? असं करतात. तर फायनल रिॲक्शन काय झालं माझं? MnO4 मायनस प्लस 5H2 प्लस 8H प्लस गिव्हिंग Mn2 प्लस प्लस 5Fe3 प्लस प्लस 4 वॉटर मॉलिक्युल्स. हा झाला तुमचा बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन, बॅलन्स्ड रिडॉक्स रिॲक्शन. कळलं? एवढी सोपी मेथड आहे रिडॉक्स रिॲक्शन्स बॅलन्स करायची. इज इट क्लिअर? आता एक्झाम मध्ये बघूया कसे प्रश्न येतात. आता बघा, हा प्रश्न येऊन गेला आहे महाराष्ट्र सेट 2018 मध्ये. ओके, 18 मध्ये येऊन गेला हा प्रश्न. टू बॅलन्स द फॉलोइंग रिॲक्शन वन नीड्स टू. आता तुम्ही बघाल इथे, तर हे वॉटर आणि H प्लस तर नंतर आलेत ना, जसं की आपण इथे कसं वॉटर आणि H प्लस ऍड केलेले, इथे आपण स्वतःहून केलंय ना, मी इथे स्वतःहून वॉटर ऍड केलाय, इथे स्वतःहून H प्लस ऍड केला. ओरिजिनल रिॲक्शन तर काय होतं? MnO4 मायनस आणि Fe2 प्लसच होतं. तर पण त्यांनी आपल्याला काय सुरुवातीपासून नाही सांगितली नाही, त्यांनी आहे ना एक लास्टची स्टेपच विचारली आहे, जर तुम्ही नोटीस केलं असेल तर. ओके, म्हणजे एक्झाम मध्ये बघा किती सोपे करून प्रश्न विचारले जातात.
ओके, पण आपल्याला ते आयडेंटिफाय करायला आले पाहिजे. तर आता काय करावं लागेल मला? तर सिंपल आहे. बघा, इथे एक सल्फर आहे, इथे एक सल्फर आहे, इथे 3 हायड्रोजन्स होते, है ना? सुरुवातीला हे रिएक्शन कसं होतं, मी हे सांगण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला हे रिएक्शन असंच होतं, है ना? पण इथे मग 3 हायड्रोजन्स होते, इथे 4. मग इथे 4 होते ना, मग सॉरी ऑक्सिजन्स, सॉरी सॉरी. इथे 3 ऑक्सिजन्स, इथे 4 ऑक्सिजन्स. तर 1 ऑक्सिजनची कमी होती. मग एका ऑक्सिजनची कमी पूर्ण करायला काय करावं लागतं? एक वॉटर मॉलिक्यूल ऍड करावं लागतं की नाही? है ना? मग जसं इथे एक वॉटर मॉलिक्यूल ऍड केला, तसं इथे 2 हायड्रोजन आले. मग 2 हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी इथे 2H+ द्यावं लागतं. कळतंय? हे आपण शिकलेलो की नाही? पण आता ते म्हणतात की हे एवढं तर आम्ही करून दिलंय तुम्हाला, अजून तुम्हाला बॅलन्स करायचंय. तर अजून काय बॅलन्स करावं लागणार? ऑब्व्हियसली चार्जेस बॅलन्स करावे लागतील. आता तर चार्जेसच उरले ना, ऍटम्स तर दोन्हीकडे बॅलन्स झालेत. आपल्याला काय बॅलन्स करायचं आता? चार्ज बॅलन्स करायचंय. तर तो कसा बरं चार्ज बॅलन्स करणार आपण? बघूया. इथे लेफ्ट हँड साइडला किती चार्ज आहे? -2 आणि या वॉटरवरती तर 0 आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइडला चार्ज किती आहे? -2. आणि राईट हँड साइडला चार्ज चार्ज बघूया किती आहे? इथे -2 आहे. ओके, आणि इथे 2H+ आहेत. 2H+ म्हणजे किती? 2 पॉझिटिव्ह चार्ज, -2 आणि +2. -2 आणि +2 काय झाला? 0. म्हणजे लेफ्ट हँड साइडला -2 चार्ज आणि राईट हँड साइडला 0 चार्ज. तसं चालेल का? ऍटम्स पण बॅलन्स व्हायला पाहिजे आपले आणि चार्जेस पण बॅलन्स व्हायला पाहिजे, तेव्हाच तर रिएक्शन टोटली बॅलन्स्ड असतं. म्हणून त्यांनी सांगितलंय की अजून काय मला करावं लागेल हे बॅलन्स करण्यासाठी? तर -2 करायचंय. मग इथे काय करावं लागेल -2 आणण्यासाठी? पहिला ऑप्शन बघूया. ऍड 2H2 टू द लेफ्ट हँड साइड. नाही, 2H2 जर मी लेफ्ट हँड साइडला ऍड केले तर काय फरक पडणार आहे? इथे न्यूट्रलच चार्ज आहे, -2 चा -2च राहणार. मग पहिला पण नाही करू शकत. ऍड 2 इलेक्ट्रॉन्स टू द राईट हँड साइड. राईट हँड साइडला 2 इलेक्ट्रॉन्स ऍड करते. मग 2 इलेक्ट्रॉन्स ऍड केलं तर 2 नेगेटिव्ह चार्ज येणार. 0 + 2 नेगेटिव्ह चार्ज किती? -2. हो, इथे -2, इथे -2, दोन्हीकडे -2 येते. म्हणजे करेक्ट आन्सर काय झाला आपला? बी. कळालं? ऍड 2 इलेक्ट्रॉन्स टू द लेफ्ट हँड साइड. 2 इलेक्ट्रॉन जर मी ते ऍड केलं अजून, तर इथे काय होणार? -4 ना. काय फरक पडतं? मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय फॅक्टर ऑफ 2. काय फरक पडणार? इथे 2, इथे 2. ओव्हरऑल तर तो पूर्ण 2 न्यूट्रलाइजच होणार ना. दोन्हीकडे जर तुम्ही एकच क्वांटिटी मल्टिप्लाय करणार तर ओव्हरऑल तर न्यूट्रलाइजच होणार. कळालं? सो आपला करेक्ट आन्सर काय होता? बी. समजलं? एवढं सोपं आहे हे. आता जर आपण अगोदरचं एक्झाम्पल बघूया का, जे आपण सॉल्व्ह केलेलं, ते बॅलन्स केलेलं, ते तिथे चार्जेस बॅलन्स आहेत का? ओके, कारण मी ते तुम्हाला इथे काय चार्जेस बॅलन्स करायचं सांगितलंच नाही. पण इथे काय स्टुडंट्स हे बॅलन्स आहे. कसं बघूया? ओके, इथे एक नेगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, एक नेगेटिव्ह चार्ज. इथे 5 फेरस वरती +2 चार्ज आहे. एका फेरस वरती +2, तसे 5 आहेत ना हे. म्हणजे इथे 10 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, एक निगेटिव्ह चार्ज आहे आणि इथे 8H+ झाले. म्हणजे परत इथे 8 पॉझिटिव्ह चार्ज. टोटल किती झालं? इथे 17 झालं, इथे +17, है ना? इथे बघूया, इथे एक Mn वरती +2 चार्ज आहे, +2. इथे 5 Fe3+ आहेत, 5 Fe3+. मग किती होणार? एक Fe3+, मग 5 टोटल पॉझिटिव्ह चार्ज किती झाले? 15. आणि वॉटर वरती तर काय न्यूट्रल चार्ज, म्हणजे इथे 17. इथे तर दोन्हीकडे आले की नाही 17. म्हणजे हे रिएक्शन काय होतं? बॅलन्स्ड होतं ऑलरेडी. कळालं? आणि ते का बॅलन्स झालेलं? कारण इथे आधीच आपण इलेक्ट्रॉन्सला इथे कॅन्सल करून टाकलेलं, म्हणून ते आधीच तिथे बॅलन्स झालेलं. समजलं? पण इथे त्यांनी आपल्याला सांगितलेले की करा बॅलन्स चार्जेस. ओके, समजलं कसं करतात ते चार्जेस बॅलन्स? आता एक नेक्स्ट, हा लास्ट येता. हा आलेला महाराष्ट्र सेट
2017 मध्ये. ओके, सो 2017 आणि 18 या दोन्ही इयर्स मध्ये रिडॉक्सच्या ह्या टॉपिक वरून, रिडॉक्स रिॲक्शन्सच्या या टॉपिक वरून खूप प्रश्न येऊन गेले. ठीक आहे, एका पेपरमध्ये सलग 2 प्रश्न, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, राईट. 4 मार्क एका टॉपिक मधून फक्त. ओके, सो येऊन गेले. सो मोस्ट प्रोबॅबली 2021 मध्ये विचारू शकतात. ओके, 2019 आणि 20 मध्ये मला हे प्रश्न नाही दिसले यातून. म्हणजे ह्या टॉपिक, हा जो टॉपिक आहे बेसिकली जो आपण स्टडी करतोय, बॅलेन्सिंग करा रिडॉक्स रिॲक्शन, त्यावरून प्रश्न नव्हते. ओके, दुसऱ्या टॉपिक मधून त्यांनी प्रश्न विचारलेले, पण 2017 आणि 18 मधून येथे खूप प्रश्न बघितले गेले. आता हा बघा, द रिडॉक्स रिॲक्शन. आता हा रिॲक्शन बघूनच मुलं काय करतात, सोडून देतात, काय जमणारच नाही. पण खूप सोपा प्रश्न आहे हा. द रिडॉक्स रिॲक्शन MnO4 मायनस, ओके, हे जे रिॲक्शन दिलंय, इन बेसिक सोल्युशन इट विल बी इन द फॉर्म ऑफ. तर बेसिक सोल्युशन मध्ये सांगायचंय. मी हे जे तुम्हाला शिकवलेलं ते काय शिकवलेलं, ऍसिडिक मीडियम मध्ये. तर हेच रिॲक्शन बेसिक मीडियम मध्ये असेल तर कसं बॅलन्स करणार. ओके, त्यांनी बेसिकली बॅलन्सिंगच विचारली नाहीत, तर कसं बॅलन्स करणार. तर बेसिक मीडियम मध्ये बॅलन्स करण्यासाठी एक ट्रिक आहे. ओके, ती ट्रिक काय आहे बघा. मी हे रिॲक्शन परत इथे खाली लिहिते. 2MnO4 minus plus SO3 2 minus plus water giving 2MnO4 2 minus plus SO4 2 minus plus 2H plus. ओके, आता हे बघून असं वाटतंय की रिॲक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये, कारण H+ आहेत. तर त्यांनी बेसिक सोल्युशन मध्ये ह्याचं रूपांतर त्यांनी काय करायला सांगितलं, की ह्याचं रूपांतर तुम्ही बेसिक सोल्युशन मध्ये करून टाका. तर काय करायचं बेसिक सोल्युशन मध्ये करण्यासाठी, खूप सोपं आहे. इथे 2H+ दिसत आहेत ना, तर जेवढे H+ दिसत आहेत तेवढे OH- आयन्स लिहा. तेवढे काय लिहा, OH- आयन्स लिहा. तर 2H+ दिसले मला, तर इथे मी 2OH- लिहिले. तर एकाच बाजूला लिहून नाही चालणार, दोन्ही बाजूला लिहायचं. तर दोन्ही बाजूला मी काय लिहिले, 2OH- 2OH- लिहिलं. कळालं. तर इथे 2H+ आणि 2OH- 2H+ आणि 2OH- काय काय देणार, हे एकत्र रिॲक्ट करून काय देणार, 2 वॉटर मॉलिक्युल्स. H+ आणि OH- मिळून काय वॉटर बनतं ना. सो 2 आहेत तर काय भेटणार, 2 वॉटर मॉलिक्युल्स. म्हणजे इथे काय भेटलंय, बेसिकली इथे काय तयार झालंय, 2 वॉटर मॉलिक्युल्स तयार झालेत. कळालं. इथे आता इथे तर कुठेच H+ नव्हता, म्हणजे तो OH- बरोबर रिॲक्ट करणार नाही कुठेच. इथे काय लेफ्ट हँड साइडला 1 वॉटर मॉलिक्युल आणि राईट हँड साइडला 2 वॉटर मॉलिक्युल आहे. मग ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये कॅन्सल होणार ना. हा इथून हा 1 आणि इथून हा 1 वॉटर मॉलिक्युल कॅन्सल होणार. मग इथे किती उरला, आता एकच वॉटर मॉलिक्युल उरला, राईट. तो ओव्हरऑल रिॲक्शन काय झाली तुमची, 2MnO4 मायनस प्लस SO3 2 मायनस प्लस 2H-. तर जिथे पण प्लस 2OH- असेल तो ऑप्शन आपला राईट आहे, म्हणजे A आणि D तर नाहीये. ओके, इथे दोन्हीकडे 2OH- 2H-. ओके, नेक्स्ट काय येणार, 2MnO4 2 मायनस प्लस SO4 2 मायनस प्लस काय उरलं इथे, एकच वॉटर मॉलिक्युल प्लस एकच वॉटर मॉलिक्युल. मग आन्सर काय आला, B. कळालं किती सोपं होतं. फक्त तुम्हाला ही ट्रिक माहिती असायला पाहिजे होती, की जर ऍसिडिक फॉर्म मध्ये असेल आणि बेसिक सोल्युशन मध्ये कन्वर्ट करायचं असेल रिडॉक्स रिॲक्शन, तर कसं करायचं ते. कळालं. हे रिडॉक्स रिॲक्शन आहे का स्टुडंट्स, आहे का, आहे. इथे Mn बघा, इथे Mn चं ऑक्सिडेशन स्टेट किती होणार, X-8 इज इक्वल टू -1. So x will be what, -1 plus 8. So x will be what, +7. म्हणजे इथे Mn +7 मध्ये. इथे Mn बघूया कुठल्या फॉर्म मध्ये, X-8 इज इक्वल टू -2. सो x will be +6. इथे Mn +6 है ना. मग इथे हा काय झाला, याचा इथे रिडक्शन, Mn चं काय झालंय, रिडक्शन. ओके, सल्फर बघूया. इथे सल्फर किती आहे, SO3 2 मायनस, म्हणजे किती, X-6 इज इक्वल टू ओव्हरऑल चार्ज किती, -2. सो X विल बी व्हॉट, +4. म्हणजे सल्फर किती आहे, +4. इथे बघूया SO4 2 मायनस. सो X-4 X-8 इज इक्वल्स टू -2. सो X इज इक्वल टू +6.
सो +6 म्हणजे इथे ऑक्सिडेशन झालं, इथे रिडक्शन झालं, म्हणजे हे रिडॉक्स रिॲक्शनच आहे. ओके, आणि त्यांनी तसं पण इथे दिली नाही. ठीक आहे, तुम्हाला फक्त असं दाखवण्यासाठी करून दाखवलं. कळालं? आता एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आपण स्टडी करूया. एक मॉलिक्यूल आहे, ठीक आहे, त्या मॉलिक्यूलचं नाव आहे थायोसायनेट मॉलिक्यूल, टेट्राथायोनेट मॉलिक्यूल. ठीक आहे, स्ट्रक्चर आहे त्याचं S4O6 2-. ओके, ह्याला काय म्हणतात? दिस इज टेट्राथायोनेट मॉलिक्यूल. ओके, आता ह्याचा ऑक्सिडेशन नंबर आपण कॅल्क्युलेट करूया जरा. सल्फरच कॅल्क्युलेट करायचं. सो 4x मायनस हे किती 6 आहेत, म्हणजे 12 इज इक्वल टू -2. सो 4x विल बी -2 प्लस 12. सो 4x विल बी वॉट 10. सो x विल बी वॉट 2.5. ऑक्सिडेशन नंबर फ्रॅक्शन मध्ये आले 2.5, म्हणजे 2.5 इलेक्ट्रॉन्स घेतला ह्यानी. असं होऊ शकतं का? 2.5 इलेक्ट्रॉन्स, अर्धा 2 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन समजून जातं, पण 2.5 म्हणजे अर्धा इलेक्ट्रॉन कधी ट्रान्सफर किंवा डोनेशन होऊ शकतं का? अजिबात नाही. मग इथे सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट 2.5 कसं आलं? तर कसं आलं बघा, ह्याचं जे स्ट्रक्चर आहे थायोसायनेट टेट्राथायोनेटचं, ते आपल्याला आन्सर देईल. ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. ओके, हे त्याचं स्ट्रक्चर आहे. S इथे 2 आहेत. ठीक आहे, इथे 2 आहे. ठीक आहे, S4O6 2-. ओके, हा मायनस आणि हा मायनस. ओके, म्हणून ओव्हरऑल चार्ज किती 2-. तर इथे काय झालं स्टुडंट्स बघा, इथे हा जो सल्फर आहे, हा जो सल्फर आहे, ठीक आहे, हा सल्फर, त्याचं ऑक्सिडेशन स्टेट आहे +5. कळालं? आणि हा जो मध्ये जे सल्फर्स आहेत, आता बघा एन्व्हायरमेंट डिफरंट आहे ना. ह्या सल्फरच्या एन्व्हायरमेंट मध्ये काय आहे, 2 ऑक्सिजन आणि 1 ऑक्सिजन विथ अ नेगेटिव्ह चार्ज. म्हणून या सल्फरचा ऑक्सिडेशन स्टेट काय आला +5, या सल्फरचा पण +5. पण हे जे सल्फर आहे तिथे दोन्हीकडे यांना सल्फर सल्फरच अटॅच्ड आहेत, म्हणजे ह्याच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वरती तर काय फरकच पडत नाहीत ना, सेम ऍटम्स अटॅच्ड आहेत. ह्या सल्फरला काय आहे, इथे पण सल्फर, इथे पण सल्फर. मग ह्याचा तर ऑब्व्हियसली ऑक्सिडेशन नंबर 0च असणार. ऑक्सिडेशन नंबर केव्हा होतो, आता Na आणि Cl है ना, तर Na आणि Cl असेल तर Cl ह्याला 1 इलेक्ट्रॉन देणार, म्हणून ह्याला -1, आणि हा घेतो म्हणून ह्याला +1. सॉरी, Na देतो, काय म्हणते, Na देतो ना इलेक्ट्रॉन, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. NaCl मध्ये सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो क्लोरीनला, म्हणून हा देतो, म्हणून ह्याला +1 चार्ज येतो, ह्याला -1 चार्ज येतो. पण हेच जर 2 क्लोरीन असतील तर, दोन्ही क्लोरीन असतील तर देवाणघेवाण होणार का? नाही, म्हणून ह्याला पण 0, ह्याला पण 0. म्हणून Cl2 ला आपण काय चार्ज देतो, 0 चार्ज देतो ना एलिमेंटल फॉर्म मध्ये. तसंच ह्या सल्फरचं पण काय झालं, इथे पण सल्फर, इथे पण सल्फर. मग ह्या सल्फर वरती काय, ह्या दोन्ही सल्फर वरती काय 0 चार्ज आहे. पण तसं इथे नाही ना, इथे सल्फरला काय, इथे ऑक्सिजन एक वेगळा एलिमेंट अटॅच्ड आहे, म्हणून त्याच्यावरती काय येतोय, पॉझिटिव्ह चार्ज येतोय. तर तुम्ही म्हणाल कसा ह्याच्यावरती +5 चार्ज आला, ह्या ऑक्सिजनचा -2, ह्या ऑक्सिजनचा -2 आणि ह्याचा -1. इथे O मायनस आहे ना, म्हणजे -1, -2, -4 आणि -5. तर -5 ला न्यूट्रलाइज करण्यासाठी काय +5, म्हणून या सल्फर वरती +5 आहे आणि ह्याच्यावरती 0 आहे. तर +5 आणि 0 ऍव्हरेज करा, याचा ऍव्हरेज काढा, +5 आणि 0चा ऍव्हरेज काढा, किती येतो 2.5. मग हा जो 2.5 येतो ना आपल्याला इथे आन्सर, तो ऍव्हरेज ऑक्सिडेशन नंबर असतो सल्फरचा. का? कारण त्या मॉलिक्युल मध्ये 2 सल्फर्स आहेत असे ज्यांचे ऑक्सिडेशन नंबर्स वेगळे वेगळे आहेत. ठीक आहे, ती एक इंटरेस्टिंग गोष्ट होती की कधी कधी आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट्स फ्रॅक्शन मध्ये पण भेटतात, तर त्यामागचं कारण काय असतं, कारण तिथे जे 2 ऍटम्स आहेत ते वेगळ्या वेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये असतात. कळालं? म्हणून त्याचं असं फ्रॅक्शन मध्ये आन्सर येतो. समजलं?
ओके. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही डाऊट्स असतील, कुठला रिॲक्शन नाही समजलं असेल काय, तर तुम्ही विचारू शकता आपल्या डाऊट सेशन मध्ये. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल फॉर टुडे. उद्या पण आपण एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक करणार आहोत की रिडक्शन कसं होतं, ऑक्सिडेशन कसं होतं. ठीक आहे. सो आपण उद्यापासून इलेक्ट्रोकेमिस्ट्री प्रॉपर स्टार्ट करतोय. ठीक आहे.